गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 327वा दिवस आहे. तर आज काय झालं, उशीर झाला थोडासा. तर चला, आज वाजले 6:30 वाजले ग्राउंडवर यायला आपल्याला. तर करण तर आज नाही आला, कॉल लावतील तरच कॉल लावणं लागू राहिला. तर आज कसं काय उशीर झाला काय माहीत, जागाच नाही आली. कारण की काल दुपारी काय झालं, थोडीशी आपण 1 घंटाभर झोप घेत होतो, पण काल झोपच नाही झाली थोडीशी. त्यामुळे आज थोडीशी गुंगच लागली. चला, काही प्रॉब्लेम नाही, काही झोपा, काही करा. वर्कआउट आहे, वर्कआउट कधी पण केला, काही पण केला तर जप्त, पण वर्कआउट केला पाहिजेत. मेन गोष्ट ती. नाही तर काय, आजचा टाईम हुकला. सगळ्यात मेन गोष्ट माहिती काय माहिती का, वर्कआउट आपण कधी करू शकतो, पण त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे काय, मेन म्हणजे माइंडसेट ठेवायचा वर्कआउट करायचा. नाही तर काय, आपला टाईम जर हुकला ना, लई जीवार येतो जायला आणि उठायला. उशीर झाला किंवा टाईम हुकला किंवा काही काम करून आपलं हे झालं तर लई जीवार येतं. ते जीवार असताना आपल्याला परत त्याच फॉर्ममध्ये वर्कआउट करणं हे सगळ्यात मेन गोष्ट असते. वर्कआउट तर करतं, पण तो मूड आणायचा आणि तो माइंडमध्ये हे आणणं लागतं, फ्रेशपणामधून ते वर्कआउट करायचा, आळस नाही येऊन द्यायचा. हे मेन गोष्ट असते. चला, आता काय करू, उशीर झालेलाच आहे. आता आपल्या रेग्युलरमध्ये वॉर्मअप करू आणि आजच्या दिवसाची सुरुवात करू. आपण आता काढून घेऊ आपण. तर चला, इथं फट्टा टाकू. तर उशीर झाल्यावर थोडंसं वेगळं वाटतं वर्कआउट निघणं. ते या टायमाला आपला अर्धा वर्कआउट फिनिश झालेला असतो. काय तर रनिंग आपण याच ठिकाणी करू, आपण डेली जे करतो ते.
तर रोडनी जास्त करू नका. शिंग पेन ही आता नॉर्मल थोडी एकदम नॉर्मल दुखू राहील थोडीशी, त्याच्यामुळे आपण रनिंग बंद केली. हार्ड सरफेसवर पळू नका, लय वेळेस म्हणलो तुम्हाला, कारण शूजचं सोल जास्त आहे म्हणून आपण नॉर्मल, आणि त्याच्यात पाय बरोबर टाकतो आपण आणि एकदम पाय फटका बसून देत नाही, म्हणून आपण थोडंसं नॉर्मल करू शकतो डेली रनिंग इथं. तर तुम्ही तसं करत असलं तर ओके करा, नाही तर सरळ सरळ मातीच्या नाही तर ह्याच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करा. सिमेंट रोड हार्ड सरफेसवर करू नका. तर चला, जॉगिंग झाली कंप्लीट. आता आजचा वर्कआउट काय करायचं आहे ते बघू. आजचा वर्कआउट आपण काय करणार आहे, स्किपिंग मारणार आहे आणि सपाटे मारणार आहे, कारण की आज उशीर झाला थोडासा, त्याच्यामुळे आपण थोडंसं लाईट वर्कआउट करू आज, स्किपिंग आणि सपाटेचा. तर चला स्किपिंग मारू पहिले. कुठं तर आपल्या रेग्युलर जागेमध्येच मारणं लागणार, तिकडं ऊन जास्त पडलं आज. तर चला, दुसरं इथं तर नाही मारता येणार, इथं मारलं तर पाय दुखते परत, तिकडंच मारू आपण पहिल्या जागी. सूर्य बघा, तर या ठिकाणी आपण स्किपिंग मारू. तर काल याच ठिकाणी आपण इन आउट वर्कआउट केला होता, तर आज याच ठिकाणी आपण स्किपिंग मारणार आहे. तर चला, कधी गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला वर्कआउट करायला टाईम नसला किंवा वर्कआउट करायला उशीर झाला का नाही, आणि ऑदर तुम्ही बाहेर असले कधी कुठं, तर काय करायचं, स्किपिंग एक सगळ्यात मेन गोष्ट आहे. स्किपिंग सपाटे यांनी काय होतं, तुमचा ऑल बॉडीचा वर्कआउट होऊन जातो. म्हणजे दुसरा कोणता एक सिंगल वर्कआउट करायची गरज नाही तुम्हाला. स्किपिंग मारले 1001, सपाटे मारले, तुमचा वर्कआउट खतम झाला. ते मग दुसरं काही आतमध्ये घुसायची गरज नाही. तर ही टेक्निक आहे, तर हे नक्की फॉलो करा. चला,
आपण स्किपिंगचे 5 सेट मारले, तर 5 आपण मारले 200-200चे, म्हणजे 1000 स्किपिंग मारले आपण. कारण की आज दुसरा वर्कआउट का होणार नव्हता. तर स्किपिंग असे आहे, ते सगळ्यात जास्त कॅलरी बर्न होती, सर्वात जास्त म्हणजे लवकर इव्हेंट खतम होतो आणि पुन्हा बॉडीचा वर्कआउट होतो स्किपिंगनी. तर आता काय करू, सपाटे मारू. तर सपाटे मारले ना, मग आपलं दोन्ही पण वर्कआउट कंप्लीट होतं रेग्युलरचा. म्हणजे आज का आपण केलाच नाही, आज दुसरा अप्पर बॉडीचा वर्कआउट होता, पण आता लेट झाल्याने त्याच्यामुळं आता काय करू, सपाटे मारू. चला, ऊन तर लय चमकू राहिलं. तर आपण सपाटे 20-20चे 3 सेट मारले, 60 झाले. तर हात दुखू राहिला. तो मिक्स वर्कआउट होता आज एकदम याचा. आपण स्किपिंग मारले 1000 आणि आता ह्याचे 60 मारले, 3 सेट मारले 20-20चे. तर ज्या दिवशी तुम्हाला पहिले सांगितलं, ज्या दिवशी वर्कआउट मिस झाला तुमचा किंवा टाईम नसला, तेव्हा ते अर्ध्या 1 घंट्यात हा वर्कआउट करून टाकायचा, पूर्ण बॉडीचा वर्कआउट होऊन जातो. म्हणजे गॅप पडत नाही, आणि गॅप पडत नाही, रुटीन तुटत नाही, ही मेन गोष्ट आहे. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. त्या बॅगने बेनिफिट झाला. हे सगळं सामान मावतो, अजून सामान मावतं याच्यात. तर ते वेट तयार करायचं आपल्याला. त्याने काय होतं, रनिंगमध्ये आपल्याला एक्स्ट्रा ताकद लावून लागते. म्हणजे त्या स्किपिंगला कामाला येतो, नॉर्मल जॉगिंग असते ना, जॉगिंगला कामाला येतो. आणि त्यामुळे ते वेट घेऊन पडलं ना तर वेट राहतं आपला, आणि जे वेट काढून पडलं तर मग अजून परफॉर्मन्स चांगला होतो आपला. त्यासाठी मार्केटला 2000 पर्यंत वेट भेटतं ते. तर आपण घरच्या घरी जुगाड आयडिया आली आपल्याला, तर घरच्या घरी एक बनवू आपण.
तर फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली कंप्लीट. आता याने काय होतं, रोलनी ना आणि स्किपिंगनी पूर्ण बॉडी पायातलं जे स्ट्रेस असतो ना पूर्ण निघून जातो, पूर्ण पाय फ्री होऊन जाते. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता जायची तयारी करू. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. जय हिंद, जय भारत.